आता फुकटे प्रवासी रेल्वेला श्रीमंत बनवणार. मी असं का म्हणतोय बघा, कारण रेल्वे किंवा लोकलमध्ये प्रवासी गर्दीचाच फायदा घेत तिकीट न काढता नियमांचं उल्लंघन करत फुकट प्रवास करतात. याच प्रवाशांना अद्दल घडवण्यासाठी म्हणून रेल्वेने आता कठोर मोहीम हाती घेतली आहे. जिथं शहर आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांसमवेत रेल्वेमध्ये सुद्धा टीसी किंवा टीटीआय येऊन प्रवाशांच्या तिकिटाची विचारणा करत त्या तिकिटाची पुनर्पडताळणी करत आहे. आणि वैयक्तिक मुंबईत असे फुकटे प्रवासी जास्त आढळून आले आहे. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मुंबईत दर दिवशी मोठ्या संख्येने नागरिक रेल्वेने प्रवास करतात. मुंबई लोकलच्या उपलब्धतेमुळे शहरातील बहुतांश भाग उपनगर जवळ आले असून मुख्य प्रवाहातील शहरांशी जोडली गेली आहे. अतिशय दाटीवाटीच्या या शहरातून धावणाऱ्या रेल्वेचा हल्ली कोणत्याही वेळी गेलं तरी तितकीच गर्दी पाहायला मिळते. लोकलच्या याच गर्दीतून सर्व श्रेणीतील प्रवासी प्रवास करतात. पण काही प्रवासी मात्र गर्दीचाच फायदा घेत तिकीट न काढता नियमांचं उल्लंघन करत फुकट प्रवास करतात. याच प्रवाशांना अद्दल घडवण्यासाठी म्हणून रेल्वेने आता कठोर मोहीम हाती घेतली आहे. लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून तिकीट न काढलेल्या प्रवाशांना हेरणं ही बाब तशी कठीणच आहे. पण रेल्वेने नेमलेले कर्मचारी त्यांचं काम अगदी चोखपणे करत असून त्यांच्या कामगिरीची मध्य रेल्वे विभागाकडून कौतुक होत आहे. सेंट्रल रेल्वेने नुकत्याच केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये अशाच प्रसंगाची माहिती देत कर्मचाऱ्यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये रेल्वेच्या टीटीआयने केलेली विक्रमी कमाई इथे पोस्टमध्ये दाखवण्यात आलेली आहे. रेल्वेच्या या कौतुकास पात्र ठरलेल्या त्या म्हणजे टीटीआय पदावर सेवेत असणाऱ्या रुबिना अकीब इनामदार तेजस्विनी 2 तुकडीतील. या टीटीआयने जवळपास 150हून अधिक फुकटे प्रवासी पकडत त्यांच्याकडून 45,705 रुपयांची दंड स्वरूपातील रक्कम वसुली केली आहे. यामध्ये 16,430 रुपयांची रक्कम ही प्रथम श्रेणीतील बोगीतील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आली आहे. एका दिवसात जवळपास एखाद्याचा महिन्याभराचा पगार असतो इतकी रक्कम वसूल करणाऱ्या या वसुलीबाईचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.